सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांची गर्दी। राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडे देखील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती। याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 14 मधून आपण इच्छुक असल्याचे मोहसिन मैंदर्गीकर यांनी स्पष्ट केलं आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना मोहसिन मैंदर्गीकर म्हणाले, मी काँग्रेस पक्षासाठी अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे। यापूर्वी एमआयएम पक्षात असताना मी केलेल्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला असून त्यांनी माझा कार्य अहवाल पाहिला आहे। पुढे बोलताना ते म्हणाले, जर मला कुठल्याही प्रभागातून उमेदवारी मिळाली तर मी पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून संपूर्ण पॅनलच निवडून आणण्याचा माझा प्रयत्न असेल। मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून समाज विकासासाठी काम करत आहे। माझे काम आमदार लेवलचे होते। मी आमदार पदासाठी इच्छुक होतो, मात्र नशिबाने ती संधी मिळाली नाही। त्यामुळे आता काँग्रेस पक्षात येऊन नगरसेवक पदासाठी इच्छुक अर्ज भरत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारीची वाढती संख्या आणि मोहसिन मैंदर्गीकर यांचा दावा पाहता आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। मैं मोहसिन मैंदर्गीकर सोलापुर शहर अल्पसंख्यक युवक अध्यक्ष। आज कांग्रेस कमेटी की ओर से जो है ना, जितने सोलापुर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक लड़ने के लिए जो इच्छुक उम्मीदवार थे, इनकी मुलाकातें चली थी। आज मैं भी हमारे पार्टी की ओर जो है ना अपनी मुलाकात पेश करने के लिए प्रभाग 8 से और 14 से मैं इच्छुक हूँ। तो आज प्रभाग 8 की जो इच्छुक मुलाकात थी, यहाँ पर जो है इच्छुक मुलाकात देने के लिए आया था। आज मैंने भी मेरा अपना पार्टी में जो मैं 2-3 महीने हुए अभी जुड़कर जो काम कर रहा हूँ पार्टी के, कांग्रेस पार्टी के जो भी आंदोलन में थे, अब तक के सभी आंदोलनों में अभी सभी पक्ष के काम में जो है सहभाग रहकर काम किया हो और मागिल जो एमआईएम पार्टी के अंदर जो काम किया हो, सारे कामों का अहवाल जो है मैं मेरे खासदार प्रणीत शिंदे और पार्टी के अध्यक्ष चेतन भाव नरोटे, पार्टी के समन्वय समिति, सबके पास मेरा कार्य अहवाल पेश किया हो। और मुझे पार्टी से पूरी उम्मीद है कि पार्टी मेरे पर जो है ना विश्वास दिखाएंगे और आने वाले वक्त के अंदर जहाँ से भी मुझे उम्मीदवारी मिलेंगे वहाँ का पैनल कांग्रेस पार्टी का चुनकर लाने की पूरी ईमानदारी से कोशिश करने का काम हम करेंगे। का तुम्हालाच उमेदवारी द्यावं काँग्रेस? मी मागील 10-15 वर्षापासून जे आहे समाज हितासाठी काम करत आहे आणि समाजामध्ये माझा चांगला काम आहे आणि मी एमआयएम पक्षाकडून उमेदवारी तिथं मागितलं होतं आमदारकीसाठी। मी माझा काम खरंच म्हणजे तर नगरसेवकपुरता माझं काम उरलेलं नाही आहे। मी खरं म्हणजे तर मी आमदारपुरता तेवढं काम केलेलं आहे। मला माझ्या नशिबात आमदारकी नव्हती, आता काँग्रेसमध्ये आलेलो आहे। मी नगरसेवकसाठी आता एक प्रयत्न करणार आहे। अनेक मोठमोठे पक्ष आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये जे सत्तेत आहेत, ते सत्तेतल्या पक्षाला सोडून तुम्ही ह्या बुडणाऱ्या नावेमध्ये असेल जे लोक म्हणतात की काँग्रेस ही बुडणारी नाव आहे, त्यामध्येच तुम्ही का प्रवेश केला? देखिए, कांग्रेस एक विचारधारा है और कांग्रेस पार्टी जो है अपनी विचारधाराओं को लेकर जो है आज जो बीजेपी हुकूमत जो अल्पसंख्यक समाज को दबाने का काम कर रही है, कहीं ना कहीं अल्पसंख्यक समाज हो या इतर समाज हो, बीजेपी से परेशान हो चुका है। और अल्पसंख्यक समाज कभी भी जो है ना सत्ताधारी लोगों के साथ नहीं जाएगा। जो बीजेपी के साथ जो भी अलायंस में रहने दो, अजित पवार गठ हो या एकनाथ शिंदे हो, हम मरना पसंद करेंगे, लेकिन जो सत्ताधारी हुकूमत जो अल्पसंख्यक समाज के ऊपर जो जुल्म कर रहे हैं, इन लोगों के साथ जाना पसंद नहीं करेंगे। कांग्रेस पार्टी ये विचारधारा है और विचारधारा कभी खत्म नहीं होती। खत्म करने वाले खुद खत्म हो जाएंगे, लेकिन विचारधारा खत्म नहीं होंगी। कांग्रेस पार्टी बढ़ चढ़कर उभर कर आएंगे। एमआयएमचे शहराध्यक्ष अद्यापपर्यंत आले नाही, त्यांचा अर्ज म्हणा मुलाखती काहीच नाही। उद्यापासून अर्ज वाटप का नेमकं? मला एमआयएम पार्टीचं काही माहीत नाही। आता मी काँग्रेस पार्टीत 3 महिने झाले काँग्रेस पार्टीत काम करत आहे। एमआयएम पार्टी सोडून मी 3-4 महिने झाले आता मी काँग्रेस पार्टीत आहे आणि पार्टीत राहून काम करणार आहे। तुम्ही म्हणत होतो की काँग्रेसची विचारधारा आवडली आहे केली, पण काँग्रेसची विचारधारा ही पहिल्यापासून आजपर्यंत तीच आहे। मग तुम्हाला आत्ताच का काँग्रेसची एवढी विचारधारा आवडायला लागली? मी पहिल्यापासून काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे की मी 2012मध्ये अल्पसंख्याक उत्तरचा युवक अध्यक्ष होतो। मी काँग्रेस, माझ्या घरात पण काँग्रेसच आहे, माझ्या रक्तात पण काँग्रेसच आहे। एमआयएम हे आमच्या समाजाचा एक कॉल होता, ते तात्पुरता गेलेला एमआयएम पाशी। आता लोक समजदार झालेले, आता लोक काँग्रेसपाशी वळण्याचा प्रयत्न करत आहे अल्पसंख्याक समाज। नक्की आम्ही अल्पसंख्याक समाजाला काँग्रेसपाशी वळू। आज जर का तुम्हाला काँग्रेसने उमेदवारी नाही दिली तर तुम्ही बंडखोरी करणार का? पक्षाशी निष्ठावून राहणार।